श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कशा आहात सगळे? मी मस्त आहे, मजेत आहे आणि निवांत आहे. निवांत अशासाठी आहे की बऱ्याच लोकांना प्रश्न पडतात की माझ्या बाबतीत बरेचसे प्रश्न आहेत जे तुम्हाला पडतात. ते मी निवांत असते कारण मला ऑपरेशन झालेत. माझे पायाचा प्रॉब्लेम आहे आणि आता हाताचं ऑपरेशन झाल्यामुळं हाताचा पण प्रॉब्लेम आहे आणि अशा अवस्थेत मी कोणतंही काम करू शकत नाही. म्हणून मी हे एक म्हणजे सोशल मीडियाचा जे काय प्लॅटफॉर्म आहे तो निवडला, कारण मला त्याशिवाय आता पर्याय नाही. जगायला 4 पैसे तर मिळवायला लागतातच ना, ह्याच्याशी तर तुम्ही सहमत आहात. तर समजा माझ्याकडे आता हा माझा मोबाईल 15,000चा आहे. तो माझा मोबाईल हातात असतो, तर मी काय करणार की इकडं तिकडं गाणी बघणार, यूट्यूब बघणार, व्हिडिओ बघणार. का तर आज माझ्याकडं काम नाही. काहीतरी करणारच ना, टाइमपास कुठं तरी करणारच ना. मग ज्यावेळी मला असं वाटलं की आता आपल्याला पर्याय नाही, काम आपण करू शकत नाही. मी लहानपणापासून एका पायानं अपंग आहे, पण काम करत होते. आणि काय वेळेला येतात अशा परिस्थिती, खूप वेळा आली की ज्यावेळी मला वाटायचं की आता आपण उभं नाही राहू शकणार, चालू नाही शकणार. पण त्यातनं पण मी प्रत्येक संकटाला मात केली आणि मी चालत राहिले. आज अशी कंडिशन आहे की मी हातामुळं पण काही काम करू शकत नाही. इथं माझं इथं टाके आहेत एवढे पूर्ण, ह्या जॉईंटच्या इथंच पूर्ण टाके असल्यामुळं हाताचा प्रॉब्लेम खूप मोठा झाला आहे. आता बसून काम करायचं म्हटलं तरी ह्या हाताचा प्रॉब्लेम आहे. आणि ह्या वयात आता काउंटरला, रिसेप्शनला काम कोण देना झाल्यात. सत्य खरी परिस्थिती आहे ही. कमी पगारात किती राबवून घेता येईल एवढंच बघतात लोक. आणि स्वतःचं काय करायचं म्हटलं तर तेवढे भांडवल नाही. आज मी 1 रुपयाला माग आहे. वाटतंय सगळ्यांना की खूप लोकांना असं वाटतंय की बाबा व्हिडिओ बनवते हिचं काय, म्हणजे खूप लोकांनी टोमणे मारलेत, काय सांगू नका. एवढ्या लोकांनी, जवळचे पण बाहेरचे पण, सगळ्यांनी वेडे असतात की नाही, ते वेड्यात ठरवले की ह्याशी आहे. बरोबर आहे ना? तर का बनवते, कशासाठी बनवते, ज्याचं त्याला माहीत असते. सगळेजण यातनं काहीतरी कमवतात. मग मला पण कुठंतरी आशा आहे की बाबा ह्याच्यातनं काहीतरी फायदा होईल, की बाबा 4 पैसे माझ्या म्हणजे उपयोगाला पडतील. कारण आता हाच एक पर्याय माझ्यासमोर असा आहे आणि त्यात मला बोलायला खूप आवडतं. जे लोक म्हणजे वाटते लोकांना की हे काहीतरी करत्या, पण काहीतरी करण्याला पण धाडस लागते. तर मला ह्या ज्या गोष्टी येतात त्या गोष्टी करायला आनंद वाटला आणि मी त्यात एक टाइमपास म्हणून सुरुवात केलेली, पण आता एक करिअर म्हणून बघते. तर मला काय म्हणायचं आहे, मला सगळ्यांना एक हात जोडून विनंती करायची आहे. दुसऱ्यांना हसणं खूप सोपं आहे, दुसऱ्यांवर हसायला खूप सोपं आहे, पण समोरची व्यक्ती का करते, कशासाठी करते हे समजून घेणं खूप अवघड आहे. बरोबर आहे की नाही? तर काही गोष्टी अशा असतात की ज्या, आता कालच मी एका ठिकाणी काम बघायला गेले. 6,000 पेमेंट सांगितलं आणि 10 तास ड्युटी सांगितली.
ते पण काउंटरला म्हणून घेणार, पण काउंटरची कामं बरोबर इतर म्हणजे माल लावणं वगैरे ती पण कामं केली पाहिजेत. आता पाय पण धड नाहीत, हात पण धड नाही, त्यामुळं तो पर्याय तर काय करू शकत नाही. मग बघू, आयुष्यात काहीतरी केलं पाहिजे, धडपडलं पाहिजे, स्वतःसाठी जगलं पाहिजे. दुसऱ्यांवर डिपेंड किती दिवस राहणार ना. आता 3 महिने झाले, भाऊ बघतायत म्हणून कायमच बघतील अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे ना, बरोबर आहे ना. तर म्हणून काहीतरी स्वतःचं धडपडलं पाहिजे. सगळ्यांनी सपोर्ट करा, शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा.